तर पहा तुमच्या समोर मी जी फ्लेम आहे ही फ्लेम बर्न केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच 3 झोन तुम्हाला दिसतील. आता सांगा आउटर मोस्ट झोन कोणत्या रंगात दिसतोय? ब्ल्यू. त्याला ऑब्झर्वेशन तुम्ही थोडंसं खालच्या बाजूला करू शकता. आता हा कोणता झोन आहे? हॉटेस्ट आहे का मॉडरेटली हॉट आहे? हॉटेस्ट झोन कोणत्या रंगाचा आहे? ब्ल्यू. ठीक आहे. आता त्यानंतर यामध्ये जो मिडल झोन आहे जो की मॉडरेटली हॉट आहे, कमी प्रमाणात उष्ण, हा कोणत्या रंगाचा दिसतोय? येलो रंगाचा दिसतो. ओके. आणि राहिला प्रश्न तिसऱ्या पद्धतीचा जो झोन आहे आपला, तर तो आहे इनर मोस्ट झोन. कोणत्या रंगाचा असेल तो? ब्लॅक. आणि लक्षात ठेवायचं की हा लिस्ट म्हणजे सर्वात कमी उष्ण जो झोन आहे तो कोणता आहे? ब्लॅक. तर अशा पद्धतीचे हे 3 झोन कॅन्डलच्या बर्निंग मध्ये आपण ऑब्झर्व केले. सकाळी आपण मॅच स्टिक संदर्भात इन्फॉर्मेशन पाहिली की त्यामधलं जे एअर आणि रबिंग सरफेस आहे त्यामध्ये कोणत्या पद्धतीच्या रिॲक्शन होतात, त्यामध्ये फ्यूल कोण आहे, इग्निटर कोण आहे, हे सगळं आपण पाहिलं. आता आपण जे डिस्कस करायलो हे आहे कॅन्डल फ्लेम संदर्भात. आता मेणबत्ती जी आहे ती बऱ्याच वेळेस तुम्ही पेटली पाहिली असेल, परंतु कधी बारकाईनं निरीक्षण जे आहे हे आपण वैज्ञानिक पद्धतीने आज करणार आहोत. आणि तसा विचार केला तर कॅन्डल फ्लेम जी आहे तर ती आपल्याला सर्वसाधारणपणे कोणत्या रंगाची दिसते? कोणत्या रंगाची दिसते? येलो. ठीक आहे. काही जण रेड दिसत असेल, काही जण ब्ल्यू. ठीक आहे, पाहू आपण. आता डिफरंट झोन ऑफ कॅन्डल फ्लेम यामध्ये जर पाहिलं आपण तर कॅन्डल मध्ये एकूण 3 झोन असतात. पहा आता या 3 झोनची वैशिष्ट्य काय? कॅन्डलचा जो सर्वात बाहेरचा पार्ट असतो ना तो सर्वात उष्ण असतो. म्हणजे तो कोणता पार्ट झाला? हॉटेस्ट पार्ट. ओके. त्यानंतर या हॉटेस्ट पार्टचं वैशिष्ट्य आहे की तो कॅन्डलचा कोणता झोन आहे? आउटर झोन म्हणजे सर्वात बाहेरचा झोन आहे. आणि या ठिकाणी जे कंबिशन आहे हे पूर्णपणे होतं. पूर्णपणे कंबिशन होणे त्याला काय म्हणायचं? कंप्लीट कंब्युशन. म्हणजे जी कॅन्डल आहे त्यामध्ये आपण जो इंधन वापरलं मेन, तर त्याचं पूर्ण ज्वलन हे पूर्ण मेणबत्तीमध्ये होतं का? नाही. तर कंप्लीट कंबिशन हे फक्त कोणत्या झोन मध्ये होतं? आउटर झोन मध्ये होतं. आणि आउटर झोन मध्ये होत असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं जर आपण फ्लेमचा रंग पाहिला तर तो कोणत्या रंगाचा दिसेल आपल्याला? ब्ल्यू. त्यानंतर हा जो मिडल झोन मध्ये आपण पाहिलं की मॉडरेटली हॉट. मॉडरेटली हॉट का? कारण आतील भाग जो आहे ना हा सर्वात कमी उष्ण असतो, बाहेरील भाग हा सर्वात उष्ण आहे आणि जो मधला भाग आहे हा मध्यम प्रमाणात उष्ण असतो. म्हणून त्याला कोणतं झोन म्हणलो आपण? मॉडरेटली हॉट. मॉडरेटली हॉट हा जो मिडल झोन आहे तिथं पूर्ण ज्वलन होत नाही, काही प्रमाणात ज्वलन होतं. आणि म्हणून हा जो एरिया आहे हा कोणता एरिया आहे? पार्शियल कंब्युशन. पार्शियल म्हणजे जिथं कमी प्रमाणात किंवा मध्यम प्रमाणात कंब्युशन होतं तर त्याला काय म्हणतो आपण? पार्शियल कंब्युशन झोन. आणि यामध्ये फ्लेम जी आहे ही कोणत्या रंगाची दिसते? येलो रंगाची दिसते. त्यानंतर जो इनर मोस्ट झोन आहे सर्वात आतला झोन, तर हा सर्वात लिस्ट हॉट आहे म्हणजे सर्वात कमी उष्ण असणारा हा झोन असतो. आणि इथं जर पाहिलं आपण तर बऱ्याच प्रमाणात अनबर्न वॅक्स वेपर्स असतात. म्हणजे जो मेन असतो हा याचं काय झालेलं आहे? अपूर्ण ज्वलन. अपूर्ण ज्वलनाला काय म्हणायचं? अनबर्न. तर अशा पद्धतीच्या वॅक्सच्या त्या ठिकाणी काय दिसतील आपल्याला? वेपर्स म्हणजे वाफा दिसतील. आणि हा झोन जो आहे हा जनरली कोणत्या रंगाचा असतो? ब्लॅक रंगाचा असतो. सो ओव्हरऑल आपण 3 प्रकारचे झोन पाहिले. आउटर झोन
हॉटेस्ट पार्ट आहे जिथं कम्प्लीट कंडिशन होतं आणि जे ब्ल्यू रंगाचं आहे. त्यानंतर मिडल झोन जो मॉडरेटली हॉट आहे, ज्या ठिकाणी पार्शियल कंडिशन होतं आणि ज्याचा रंग आपल्याला येलो टाइप दिसेल. आणि इनर मोस्ट झोन जो की लिस्ट हॉट झोन आहे आणि इथं अनबर्न वॅक्स वेपर्स दिसतील आपल्याला, जो की ब्लॅक कलरचा एक झोन आहे. आता ही इन्फॉर्मेशन समजून घेतल्यानंतर आता आपल्याकडे काय आहे, इथं आपण अवेलेबल केलेली आहे कॅन्डल. ठीक आहे. आता कॅन्डल अवेलेबल केल्यामुळं फॅन आपण बंद करू. आता आपल्याकडे स्टँड नाही तरी तुम्हाला आपण आता ऑब्झर्वेशन साठी सकाळचं जे आपण ऍक्टिव्हिटी पाहिली होती मॅथ स्टिकची ती आहे. आणि सेकंड ऍक्टिव्हिटी आता आपल्याला काय करायचंय, झोनची स्टडी करायची आहे. आता ठीक आहे, याला एखादा आपण काय करू, लोकेट करू कुठतरी. आता फ्लेम जी आहे, कॅन्डलची जी फ्लेम आहे ती आता बर्न झालेली आहे बघा. आता सुरू करूया आपण आपले थोडेसे ऑब्झर्वेशन्स. ओके. आता यासाठी मी काय करतो, एक स्टिक वापरतो थोडस ऑपोजिट साइड. आता प्रत्येकाने इथे यायचं आहे आणि केअरफुली ऑब्झर्वेशन करायचंय. केअरफुली जर ऑब्झर्वेशन केलं तर सर्वात बाहेरच्या बाजूला तुम्हाला काय दिसली पाहिजे, थोडस ब्ल्यू लाईट दिसला पाहिजे बा. आता तो वरच्या भागात थोडासा कमी दिसेल, पण त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही थोडस खालच्या बाजूला तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तर हा कम्प्लीट कंडिशन आहे. ब्ल्यू वर कोणता पार्ट आहे, कम्प्लीट कंडिशन, जो की आउटर मोस्ट झोन आहे आणि तो सर्वात हॉटेस्ट पार्ट आहे. म्हणजे जेवढी काही तुम्हाला बाहेरची दिसते आउटसाइड, ओके, तर हा हॉटेस्ट पार्ट असेल. म्हणजे कॅन्डलच्या जसं आपण आत चाललो, कॅन्डलच्या जसं आपण या जी फ्लेम आहे त्याच्या आत जाऊ तस तसं टेम्परेचर कमी होणार आहे का जास्त होणार आहे? हा, ते टेम्परेचर कसं होणार आहे, कमी होणार आहे. आउटर मोस्ट झोन ब्ल्यू झोन जो आहे तो हॉटेस्ट पार्ट आहे. त्यानंतर मिडलला जर गेलो आपण तर मिडलला तुम्हाला कोणता झोन दिसेल, येलो झोन, जो की या झोन जर पाहिलं आपण तर जास्तीत जास्त जागा काय केलेली आहे, ऑक्युपाय केलेली आहे. आणि हा मॉडरेटली हॉट म्हणजे मध्यम प्रमाणात कसा आहे, उष्ण आहे. आणि सर्वात आत जर पाहिलं आपण थोडस केअरफुली तर आता इथं दिसणार नाही ना, ऍक्च्युअली याला थोडस मायक्रो ऑब्झर्वेशन किंवा थोडस सूक्ष्म निरीक्षण लागतं. तर तुम्हाला थोडस मध्ये काळ्या रंगासारखं दिसेल पहा. मग हा जो काळ्या रंगाचा पार्ट आहे हा कोणता झोन आहे, ब्लॅक, जो सर्वात कमी उष्ण पण आहे आणि तिथं अपूर्ण जल होतं. म्हणजे अनबर्न वॅक्स झोन आहे तो आपल्याला त्या झोन मध्ये पाहता येईल.